समृद्धी किंबहुना मिसिंग लिंक किंबहुना पुणा मुंबई हायवे हे सगळे आधुनिक इंजिनिअरिंग करून नाही का म्हणतात अत्याधुनिक इंजिनिअरिंग आधुनिक इंजिनिअरिंगमध्ये बांधलेले गेलेले रस्ते सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत. आपण व्हिडिओ पाहिले. हा नैसर्गिक आपत्तीच्या अनुसार आपल्याला ते निघायचं जर तुमचा आग्रह राहतं फक्त कार्यकर्त्याच्या आग्रहासाठी आपण करतो लक्षात त्याचा लॉजिक आता म्हणणं काय आहे पाऊस पडतोय पावसाळा चालू झाला की नाही आलं का पाणी रस्त्यावर गावात आलं का हाच पाऊस आहे आपला आलं का लक्षात. तुम्ही मागच्या वर्षी जर पाऊस धरला तर काही अडचण नाही पण ठीक आहे तुमचा आग्रह असेल पहिला रस्ता डांबरी होऊन जाऊ द्या पहिलं तुमच्या नाल्या गटाऱ्यानंतर पहिला डांबर होईल इथून तिथपर्यंत नंतर जे जे पॅच राहतील त्याला तेवढा कट करून तेवढा आपण बॉक्स टाकू देऊ बाबा पहिला रस्ता मोटरेबल होतो. आणि आता बायपास पासून पुढं इकडे काम चालू आहे बायपास पासून येतो त्याच्यावर येतो मी आता बायपास पर्यंत जसं म्हटले पावणे 2 किलोमीटर पर्यंत तुमचं 7 दिवसात डांबरीकरण होणार बरोबर. एक बाजू दुसरी बाजू खाणली का आपण अजून तर दुसरी बाजू काही मिलिंगच्या भानगडीत पडू नका आपल्या ठरल्याप्रमाणे. आता त्या बायपासच्या पुढं किती अंतरापर्यंत तुम्ही मिलिंग केलेली आहे सर आपला प्रसाद आला नाही पोलीस स्टेशन हा पोलीस स्टेशन ठीक आहे त्याला एवढ्या एक्झॅक्ट ते काय केलं तुम्ही मिलिंग केलेली बरं. मग आता काय करायचं राहिले आता फक्त खोदायचं चालू करायचं तिकडचं पॅच सर मी तुम्हाला 8-9-10 दिवसात तुम्ही उकरणार आहे का पूर्ण हो पूर्ण उकरून आपण त्याला जास्त वेळ नाही लागणार सर तिथं ट्रॅफिक नाही अजिबात इथं पण काहीच वेळ नसता लागला 2.5 किलोमीटर आहे सर 5-6 दिवसाचं काम आहे पण इथं काय होतंय सर सकाळी आम्ही खोदायला घेतलं अर्ध्या तासात पोलीस येणार पत्रकार येणार कार्यकर्ते येणार गाववाले येणार काम बंद करणार दोन्हीकडून ट्रॅफिक जाऊ काम कधी करायचं सर रात्री पण ते आता ही वास्तविकता आहे की बायपास पर्यंत तरी सगळ्यांनी सहकार्य तकलीफ सहन करावी लागेल सगळ्याला बिना त्रासाचं तर काय होणार नाही. राहुरीवाल्यांनी पण त्रास सहन केला तरी घाई केली लोकांनी. आता खचला कधी रस्ता का खचला हाच हट्टीपणा काय पाणी टाका हे टाका पाऊस पडू द्या रस्ता जाऊ द्या गाड्या बाबा रस्त्याला आता जो मुद्दा पाणी टाकत तुम्हाला उत्तर देतो तुम्हाला जे ऐकायचं होतं बाळासाहेबाला बोलवा त्याला पाणी पाहिजे इकडे बोलवतात बाळासाहेब त्यांना उत्तर मिळू द्या म्हणजे काय बाळासाहेबाला उत्तर मिळालं म्हणजे महाराष्ट्रात नाही. हो बाळासाहेब जरा या पुढे 1 मिनिट या. आता ऐका जेव्हा रोडवर फिलिंग होते मी कोणतं म्हणतो या पार्टीच्या पुढचं म्हणतो बरं का पार्टीच्या पुढपर्यंत जेव्हा आपण त्याला भराव करतो तर ते भराव हा ओला आहे काळी माती असते किंबहुना खडी जी आणली जाते पावसामुळे ओली झालेली असते. जोपर्यंत ते पूर्ण कोरडं पडत नाही तोपर्यंत ते त्यावर डांबर टाकू शकत नाही. कोरडं व्हायला 15 दिवस जातात. 15 दिवसाचा रिटेन्शन टाइम हा द्यावाच लागेल. आता जर 15 दिवसामध्ये कोरडं होण्यासाठी ठेवतोय आणि तुम्ही म्हणताय की पाण्याचा टँकर त्याच्यावर होता तर ते कसं होणार. तर थोडी धूळ सहन करा आमच्यासाठी. हा काय माझा व्यक्तिगत रस्ता नाही आपण फार सोसलेलं आहे आतापर्यंत. जे काही टेक्निकल त्रास आहे त्या फ्लायओव्हरमुळे जास्त आपल्याला आहे ट्रॅफिक जॅमचा आणि 3 मंदिरामुळे आहे. पण जरी 3 मंदिरं आपण काढले बाळासाहेब 3 मंदिरं जरी काढली तरी सुद्धा हा रोड अचानक बंद होतो पुढे जाऊन आणि मग ते टर्न तर त्याला थोडंसं अलीकडे आहे ना तुम्हाला मी सांगतो टेक्नॉलॉजी राहुरीला जे आम्ही सक्सेसफुल झालो ना तुम्हाला सांगतो मी कसं केलं मग तुम्हाला लक्षात येईल. दादा बरं का अजून एक विनंती ते जे आता बोलले ना त्यांनी एक बाजू आहे ना त्या निमगाव पर्यंत जर क्लिअर केली ना कधी वरतीला खांदून खाली टाकायचं इकडचं खांदून तिकडे टाकायचं. मशिनरी त्यांची आज आहे दुसऱ्या दिवशी गायब आहे. किती ठिकाणी बोचकडून ठेवलंय त्यांनी. एक क्लिअर एक साइड पूर्ण करून घ्या ना 4 दिवस दादा. आता तुम्ही एकच काम करा मी बोलू आता रस्त्याची दुसरी जी बाजू आहे ती अजिबात हात लावायचा नाही. जोपर्यंत त्या पोलीस स्टेशन पासून तर या पाठीपर्यंत डांबरी होत नाही एक बाजू तोपर्यंत पलीकडच्या बाजूला हात लावू नका. बरोबर अजय शेठ आणि त्यांच्या मशिनरी आज आहे 3ऱ्या दिवशी त्या बायपासला काम करा मशीन रात्री पार्किंगला घरी जाऊ द्या माझी मी जागा व्यवस्था करून देतो पण चुकीचं काम नका करू आणि दिशा बोलही करू नका. काम चालू केल्यानंतर थांबू नका. काय करा मनाच तात्पर्य त्यांचं म्हणणं जे बरोबर एक मिनिट अशोक शेठचं जे म्हणणं आहे की तुम्ही काय करता सुरू करून देतात नंतर काय होता तुम्ही सातत्य ठेवा कामामध्ये तुम्ही सातत्य ठेवा. आता काय झालं राहुरीचा खातला की सगळी यंत्रणा तिकडे पळायला लागली
आणि एक गोष्ट तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो, मी राहुरीवाल्यांना पण सांगितलं, आंदोलन, रस्ता रोको, काम थांबवणं यांनी होणार काहीच नाही. रस्ता अजून लांब ना जे पत्रात पडवलं ते पाडून घ्या, एकदा रस्ता संपू द्या, मग आता कॉन्क्रीट मंजूर करून आणतो तुम्हाला पूर्ण. आता हे एकदा कर्माचा मार्ग लागू द्या. अहो, तुमची फक्त मग ऐका ना, एक मिनिट अशोकराव काळजी घेऊ डावरे साहेब, दोन्ही बाजून ट्रॅफिक ऐका ना. नाही नाही, आणि ते पलीकडची जी बाजू आहे ना, ती पलीकडची बाजू जे खड्डे पडलेत, हा ते पण नीट करा. खड्ड्याला पोचवावं लागेल. ते काही फार मोठं काम नाही आहे ते. स्पीड ब्रेकर आहे कुठं? एक मिनिट बाळासाहेब, डावरे साहेब, असं धरा की समजा एक बाजू पाऊस पडला ह्याच्या आधी, गुरुपौर्णिमेच्या आधी, तर किमान आम्हाला वापरता येईल अशा पद्धतीचं तरी असू द्या. खडी डांबर सोडून कंप्लीट पाहिजे. हा, बस बस. नाही त्याच्यावर गाड्या चालू द्या आपण. हा. येस येस. आणि तिकडची बाजू जी आहे, जसं बाळासाहेब म्हणते, सगळे स्पीड ब्रेकर काढा इटू जे आहे. आणि थोडेफार खड्डे भरून घ्या. आणि खड्डे भरून घ्यायचे, तिथं मोठ्या गाडीवर खाली होतात. तिथे काय करा, ते मिलिंग मटेरियल आहे सर. बरं का? खडी असतो ना, खडी, ती खडी आणून टाक. डांबर आहे ना, डांबर जे आपण मिलिंग करतो तेच मटेरियल आपण आणून अच्छा. टाकतो. त्यांनी काय होतंय, तो जो खड्डा खडीने 8 दिवस राहणार आहे का, 20-25 दिवस थोडं स्ट्रेंथ त्याची त्यांच्या पद्धतीने करू द्या. नाही करतील ते. तर सर आता तुम्ही मला सांगा, आपण स्वतः साक्षीदार आहोत. आता बाबळेश्वरून निघाल्यानंतर राहत्याला किती वेळ लागतो? एकदम चांगला झाला ना रस्ता. तो राहत्यामधला रस्ता संपलाय का बघ, साकुरी मधला संपवलाय, सगळीकडे संपलाय. पण जसं जसं इकडे सावळीवरचा वर यायला लागतं त्या प्रॉब्लेम सुरू होतो. दोन प्रॉब्लेम नाही, तसा नाही विषय, चेष्टेच विषय नाही. ब्रिजच्या बाजूला दोन्ही बाजूला नवीन रस्ते झाले, इतक्या हेवी ट्रॉफिक असल्यामुळं त्याला 4 दिवस लय होत्या मोठे खड्डे पडायचे. दादा आतापर्यंत 25 वेळेस पाईपलाईन तुटल्या, लोकांना पाणी पुरवठा पाईपलाईन तुटली. किती पाईपलाईन आहेत? 9 किलोमीटर आहे. दादा MGP 1 पासून पूर्ण गावाला पाणी जातं. नाही, आता तुटणार म्हणतोय फक्त नाही. तुटणार आहे. दोन्ही हायवे, दोन्ही हायवे. ब्रिजच्या शेजारी, ब्रिजच्या दोन्ही बाजूने तुटतात. त्या चारापर्यंत, या रस्त्याने पूर्ण तुटून राहिले. त्या चारीपासून तर त्या चारापर्यंत. ते पूर्ण पाईपलाईन नव्या करणार आहेत, पण जोपर्यंत आपलं काम कम्प्लीट होत नाही त्याच्यानंतर होणार आहे. त्या आता सध्या आपण कोण करणार नव्हे? ते पुढे कांबळे त्यांना विचार कांबळे त्यांना हे पण कॉन्ट्रॅक्टर पण पडलाय त्याला. आता हे नाशिकवाले बोलवा जरा पुढं. जोपर्यंत हे पूर्ण कम्प्लीट होत नाही तोपर्यंत पुढचं हातात नाही. पलीकडचं म्हणजे पाईपलाईन शिफ्टिंग, नवीन पाईप टाकायचं की शिफ्टिंग तुमच्याकडे आहे? नवीन शिफ्टिंग करतो आपण. नाही. जुने मध्ये गेलेत रोड मध्ये, हा. आता आपण नवीन बाहेर नवीन लाईन नाही टाकता का नाही? मग नवीन लाईन टाकायला काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम नाही सर. मला फक्त आता इतर रोड क्लिअर करून द्यावं. मी त्यांना आहे ना, आपण जो आता ROW पाहिला त्या पोलच्या लाईन मध्ये, पुलाच्या, ते पोलची लाईन ग्राह्य धरून, ते होणार तर नाही पण ती ग्राह्य धरून तुम्ही नवीन पाईपलाईन टाकून घ्या. पोलला खेटून तुम्ही पोलला खेटून, म्हणजे बाजारचं पेविंग ब्लॉक संपतं तिथून पुढे, ते पेविंग ब्लॉकून पुढं तुम्ही नवीन पाईपलाईन टाकून घ्या. दोन्ही बाजूनी त्या बाजूला जायचं राहून गेलं. हॅलो नाही नाही, आहे ना, तिथून पुढे आहे, फाट्यापासून पुढे. हॅलो त्या बाजूला, त्या दुर्दैव त्या बाजूला दारच राहून गेलं. कुठपर्यंत तिकडचं ROW पाहिलं मी. तुझं जे सर्व्हिस रोडचं ROW आहे, ते सर्व्हिस रोडचं जे मार्किंग आहे, त्या सर्व्हिस रोडच्या एजला पाईप टाकायला सांगा. दोन्हीकडे तुमच्या मालकीची जमीन आहे किंवा शासकीय जमीन असेल, ग्रामपंचायत असेल, महाराष्ट्र शासनाची काही असेल, तू पाईपलाईन टाकायला सुरू कर. म्हणजे फुटाफुटीचं नाटकच बंद होईल. आणि पाईपलाईन टाकून तुमच्या याला कनेक्ट करून टाका. मग झालं तर त्यांना फक्त दिशा देऊन टाका. ते 2 कोपरे जे आहेत इकडं आणि इकडं, ते देऊन टाका. टेक्निकल मुद्दा आहे, ते नाशिकच्या अधिकारी आलेत. टेक्निकल मुद्दा असा आहे, आता हे जे पुढं गाळे आहेत सावळीचे, या रुई रोड म्हणजे सावळी, आता ज्या रस्त्याने आपण आतमध्ये झालो त्या राईट साईडला गाळे आहेत. तिथे एक पार्टी आहे NHAIची. ती NHAIच्या पार्टीमध्ये त्यांचं पहिलं डिझाईन होतं की तिथं त्यांचं फ्लायओव्हरचा स्लोप संपेल आणि सर्व्हिस रोड तिथं जॉईन होईल. आता त्यांनी परस्पर ड्रॉइंग बदललं आणि ते पर पुढं आणलंय. मग त्यांच्या ड्रॉइंगच्या हिशोबाने सर्व्हिस रोडमध्ये सगळे गाळे जातात. आता जर सगळे गाळे जात असतील तर ते खाजगी जमिनी आहेत. खाजगी जमिनीवर भूसंपादनाचे पैसे दिले नाही तर कसं काम करतो जरा आपण? नगर मनमाडचा विषय हा. नाशिक डिव्हिजनच्या या फ्लायओव्हर NHAIचं नाशिक डिव्हिजन, नगर मनमाड हे NHAI नगर डिव्हिजन. आता शिर्डी झालं ते.
बरोबर ना रे? आता शिर्डी झालं, शिर्डीला शिफ्ट झालं त्याने ऑफिस. सर लक्षात घ्या. यांचा प्रस्ताव मग जर दिला तर मग आपण पुरवणी निवडा करू. साहेब त्यांनी काय केलं होतं यांना पहिली नोटीस आणि जर तुमचं एक मिनिट आणि जर तू सांग आणि जर तुमचा COS चा 20% स्कोप संपलाय तर मग भूसंपादनाला पैसे कसे अरेंज होणार? सर ते त्यांच्या ह्याच्यात नाही. त्या NHAI पर्सेंट हे तुमचं पत्र आहे का आम्हाला तुमच्या जागेची गरज नाही. हे टेक्निकली डिझाईन बदलून टाकले या लोकांनी आणि डिझाईन बदलल्यामुळे गोंधळ उडालेला आहे. सर फास्ट प्रस्ताव देऊ आणि इमिजिएट आपण नाही नाही आता याच्यामध्ये बरं का तुम्हाला परत आगाऊ ताबा करून असं करता येईल. नाही कसं नागाव दाबा द्यायचं? अरे अगोदरच मेलेले लोक ते पूल कॅन्सल करा. बाधित लोकांना नुकसान भरपाई मिळालं पाहिजे. जेवढे बाधित आहेत. त्या रोडच्या रुंदीचं बोलायला पुढं सांगितलं 15 मीटर नंतर पाईपलाईन जातं सगळं निघून जातं. चांगलं ते तिन्ही देवांसाठी मंदिर असू चांगलं बांधून देऊ आपण. रस्ता होऊ द्या होऊ राहिला तर त्याच्यामध्ये आता कृपया करून विनंती माझी सगळ्यांनी सहकार्य करा. काय होतं ते एंडपर्यंत होणार नाही. आपल्या मतदारसंघामध्ये कुठं अडथळा नको. तिकडे अडथळा झाला नगरचा तसं बोंब चालू. आपलं उरायला आपलं करून घ्या ना, नाही तर बोलायला पण आपणच आणि करून देण्याला आपणच. दादा फक्त पूल कॅन्सल करा, सगळे प्रश्न मिटतील. करू तुमचं आता पण म्हणजे तुम्हाला सांगतो त्याच्या तिथं स्कॅन करा बस, बाकी काहीच नका करू. COS न मंजूर करता आहे तेच करून घ्या. गाड्या चढल्या तर चढल्या, नाही चढल्या तर खालून जाते. असं का काय अहो त्या पुलापर्यंतच येतो स्लोप, काही संबंध नाही त्याचा. आता ह्या पाठीपासून तर किती ग्रेडियंट येत होतो अगोदर आता 1:40 मध्ये चढताय गाड्या ऑलरेडी. पुलाच्या उसाच्या गाड्या चढतात, ट्रक चढते, तर हे तर चढणार. आपण ते भूसंपादन कॅन्सल करू. तुम्ही पाठीच्या इकडं बंद करा, तुमचं एंड करा आणि तिकडं सर्व्हिस रोड मर्ज करा. म्हणजे सगळे दुकानं वाचतील, म्हणजे कोणाचं काही जाणार नाही. हे फायनल आहे. आता हे जर तुम्ही केलं तर मी सहकार्य करेन तुम्हाला. नाही पत्र देऊन टाकतो ना तुम्हाला. हे पहा काय होतंय, तुम्ही तसंही आता पुढे येऊ शकत नाही कारण की तिथं तुमचं पूल ब्रिज बांधायचं काम चालू आहे. बरोबर, तिथपर्यंत काम थांबलंच आहे. ते ब्रिज ज्या परिस्थितीत दिसतंय मला आज, जो साईडला तुम्ही बांधलाय ओढ्यावर, त्याला कमीत कमी सगळं व्हायला 15-20 दिवस तर सहज जातील. त्याच्या अगोदर तरी जाणार. पण त्या अगोदर तुम्ही मॉन्टी कार्लोकडून पाठीमागं जे त्यांनी आडवे डिवायडर लावलेले आहेत ते उचलून ते शेतात टाका आणि तिकडे तुमची जमीन तिथे टाका. आणि तो न्यू इंडियावाला आहे ना, बोला ते न्यू इंडियावाला पुढे सांगून ते कोलारचा स्लो ग्रेडियंट मोजून तिथून म्हणजे आपलं काम पुलाचं एज ते सेंटर कोलारचं मंदिर इकडे महादेवाचं, या बाजूला महादेवाच्या मंदिराचं पुढचं, आणि पलीकडं जिथं तो साईड बॅरिकेडिंग संपतं तो ग्रेडियंट मोजतो 100% 1:40 101% सांगतो की असं आहे डायरेक्ट. पोरं हुशार केला का त्रास होतो. शिकवलं नाही पाहिजे पोर. आता जमिनी मिळाली का श्रीमंत झाले तुम्ही नाना. आता तो काय पाणी भरतो तो पाणी बाजारा वाटला. आम्ही इतके पुढे नाही जाणार. अभी जो डिसाइड हुआ है, अभी जो आप ब्रिज बना रहे हैं, ठीक है बराबर, वो ब्रिज अब कब तक, अब उसको क्यूरिंग पीरियड चल रहा है मेरे ख्याल से, तो कब तक क्यूरिंग पीरियड है उसका? अभी ये जुलाई का लास्ट वीक तक है. हाँ जुलाई का लास्ट वीक था, तो तेवढे दिवस तुमच्याकडे आहे. तो अभी हम लेटर दे रहे हैं कि जो बेसिक डिज़ाइन है, अभी हमने वो कोलार का जो रोड है अभी आज जो चल रहा है उसका भी ग्रेडियंट का पुराना डेटा हम निकाल रहे हैं. तो 1:40 हो, और ये यहाँ पार्टी तक तो 1:30 ही थे तुम्हारा. तो 1:40 में पिछले 10 साल से गाड़ियाँ चढ़ रही हैं, तो 1:30 में भी गाड़ी चढ़ेगी बराबर. और हमारा विरोध है, वो प्रोजेक्ट खत्म करना है, तो वो COS हम पूरे तरीके से डिक्लेयर करेंगे. और COS, और इसमें क्या है कि एक तो ब्रिज को ही विरोध है बेसिकली, लेकिन अब जब यहाँ तक खर्चा हो चुका है गवर्नमेंट का, कोई कोर्ट में जाएगा अननेसरली, तो कॉम्प्लिकेशन में नहीं जाना चाहते. कारण की जर तुम्ही पूल कॅन्सल करायला गेली आणि 1-2 लोक जर कोर्टात गेले चुकून की भय काय चाललंय, तर ते फार वेगळ्या दिशेने जाईल सगळं वळण. म्हणून आपण थोडी काळजी घेतोय. नाही तर ग्रामस्थांच्या पूर्ण मागणीचा सन्मानच आहे, पण काही गोष्टी आपल्या हाताबाहेर आहेत. मुळात जेव्हा तो पूल हवेत चालला होता मूळ सेंटरचा, तेव्हाच त्याला विरोध केला पाहिजे होता, तो बंद पाडला पाहिजे होता. तो सेंटरचा आपण होऊ दिला. मग आता सेंटर झाल्यावर कोणी आक्षेप घेतला नाही आणि दोन्ही बाजूचे आता उतारा झाल्यावर पण आक्षेप घेऊन राहिला होता, असं कसं होईल?
ते दुर्दैवाने आपल्या लक्षात नाही आलं की अशा प्रकारे आपल्याला त्रास होऊ शकतो आणि समृद्धी त्याच्यानंतर झालं. पण एवढ्या मोठ्या न्यायालयीन लढाईमध्ये जाण्यापेक्षा हा सोपा मार्ग आहे. ते पत्र्यापर्यंत तुम्ही तुमचं रुटीन जे ROW होतं ते करा, म्हणजे तो विषय कायमचा संपून जाईल. पुलंही संपलं आणि आमचा एक आक्षेप राहणार बरोबर. कारण की MIDCचा टर्न पुढंच आहे. गाडी उतरल्यानंतर सर्व्हिस रोड मर्ज झाल्यानंतर MIDCची गाडी जाऊन पुढे MIDC मध्ये वळाली पाहिजे ना. तुम्ही फ्लायओव्हर जर पुढे घेऊन तर MIDC तेवढा एकमेव एंट्रन्स आहे. कसं गाड्या जाणार MIDCचा? एकमेव तालुक्याला MIDC आणता घाम सुटला आमचा. आता तो गाड्या जर गेल्या नाही तर MIDCचं पूर्ण लुक जाईल. तर त्यामुळे सगळे टेक्निकल अडचणी आहेत. बाजार तळाला दुसरी जागा नाही का गावात जिथं लोक बाजार करायला जाऊ शकतात? गावठाणामध्येच बाजार समजलं असं नाही ना. नाही आता पूर्वीपासून पिढ्या चालत आला ते बदलले नाही होत. पिढ्या मतदान पण बदललं ना. जागाच बदल होत राहतो. बदल हा काळाची गरज आहे, लक्षात घ्या. मग हे बा बस स्टँड हे हर एक लोकांची मागणी आहे. असं धरून ठरवतो 2 मिनिटासाठी. मग बस स्टँड बांधायचं कुठे हे ठरवलं पाहिजे. दादा सध्या रोड होत्या कुठं बांधायचं ठरवलं नाही दादा, त्या तिथंच स्टँड 10 गावचं तिथं त्या सर्कलवर तिथं आहे ना. तुम्हाला सांगतो हीच योग्य जागा आहे, तुम्ही नीट विचार करायला. बरं माझं म्हणणं काय आपण पहिला रोड होतो मग आपण पुढची चर्चा. ये COS को बदलतो. आपको लेटर में ड्राफ्ट करके तुम्हाला देऊन टाकतो. लेटर ड्राफ्ट करून तुम्ही ग्रामपंचायत ठराव घ्या की आत्ता ज्या क्षणाला जिथं पाटी लावलेली आहे तिथपर्यंत नवीन असं द्या. application नको. नवीन ॲक्विजिशन होणार नाही. तर पत्र द्या, साहेबांचं पत्र तुम्हाला देऊन टाकतो म्हणजे विषय संपून जाईल. कारण की तुम्ही किती जरी आदबले हे मला सांगितल्याशिवाय अरे बाबा. अभी क्या है ना, जैसे ट्रैफिक चलने के बाद में हम लोग PQC इसीलिए नहीं किया जो अगर कहीं डिस्टर्बेंस हो। PQC के नीचे की लेयर तो खत्म करो. हाँ वो अभी PQC के लेयर तक तो पहुंचो यार. जी, हम लोग PQC बाद में डालेंगे. चलो जब बाद में आपका ऊपर से ड्राइवर चलेगा. कार्यरत हो जाएगा हाँ, तब PQC की जो जी. खत्म हो जाएगा. जी, जी. लेकिन PQC तक तो जा सकते हो. उसके लिए तो कोई प्रोविजन है नहीं कि ऐसा कुछ अलग करना पड़ेगा. तो एटलीस्ट PQC तक जितना लेवल लगता है वो रास्ता तो खत्म करो. और जब तक वो नहीं होता है तब तक ये अभी जो है स्पेशली जो काम आपको ज्यादा करना है वो आप मंडे ट्यूसडे वेडनेसडे तक कीजिए. 3 दिन आपके पास है जब आप ज्यादा काम कर सकते हो उस रास्ते पे PQC के लेवल तक लाने में. और थर्सडे फ्राइडे सैटरडे संडे ये 4 दिन में आपको काम लाइट रखना पड़ेगा. रात को काम करना पड़ेगा, दिन में नहीं. और आपने जो गटर बनाई है साइड में वो गटर में वहाँ फिलिंग भी नहीं जैसे आपने आपको दिखाया. वो कल थोड़ा तो सब खत्म करो यार. एक तुम उस तरफ भी नहीं बोल रहा आपको करने को कुछ. उस तरफ तो ट्रैफिक जाम भी नहीं हो रही है. सारी ट्रैफिक जाम इधर से आते वक्त हो रही है. कर देता हूँ मैं, अभी लगा देता हूँ. तो तेवढं तुम्हाला स्वतः उभं राहून करावं लागेल. व्हिजिट घेत चाला ना साहेब. हा असं करू नका. विचार करूनची अडचण नाहीये. ती ट्रॅफिक आहे ना तिथून जामच होती गर्दीमुळं. रस्त्यावर 2 व्हीलर लावतात. रस्त्याच्या कडेला ताला असला आधीच आपली गाडी उभी करतो लगेच 2 भाज्या घेतो. झाली मागे ट्रॅफिक. रस्त्याच्या पुढं आता हे जे तुम्ही स्टॉल लावले ना आता यांना पण काढून नाही तर मला अतिक्रमण काढावं लागेल. चल काढून मंदिरं काढून राहिलो आपण हा. आणि तुमचे ठेले टाळू द्यायचे का? नाही काढून टाकतो ते. तर हे तुम्ही सगळं जेवढं रस्त्यावर आहे, आता A to Z मंदिरापासून त्या कोपऱ्यापर्यंत मला सगळं काढलं पाहिजे. काढून टाकतो. आणि तुम्ही सगळं ते सपाट करा पहिलं म्हणजे ट्रॅफिक जरा पाक. त्याला साईडनं जेवढे चढायला टप्पे आहेत ते सगळे काढा. काढून कोकणे फळं बागा सगळे बाहेर काढा आणि 2 दिवस हे मंदिर शिफ्ट करा. मूर्ती व्यवस्थित करा. ब्राह्मणाला बोलवा, काय करायचं करा पूजा तुमची. परत तुझ्या काही झाला का आवाज तर माझ्या भाड्याला नको. म्हणजे नाही नाही आम्हाला देव सुद्धा काही करू शकत नाही. गाव आहे महाराष्ट्राच्या पलीकडे गेलं नाही. नवीन इमारत संपू दे. मीटिंग संपत आली. रोडच्या कडेचा प्रश्न निर्माण झाला. ठीक आहे, जाऊ थांबू. खाणार नाही मी येतो. काही खाणार नाही येतो. तर रोज आपला तमाशा होणार ट्रॅफिक जामचा. सहकार्य करा. महिन्यानंतर परत टाका. माझं काय हरकत नाही. महिन्यानंतर पुढे रस्ता टपरी टाका. पण रस्ता उद्या पहिला आता 1 महिनाभर. तर महिनाभर प्रेमाने सगळ्यांना विनंती करतोय गडबड करू नका कोणी. रान साहेब तेवढं तुम्ही आणि तुम्ही 100% पूर्ण पोलीस फोर्स आणा. 2 दिवस जातो का तुम्हाला? हे सगळं मोकळं पाहिजे मला. रस्त्याचं एकही साईड मार्जिन एकही साईड पट्ट्यावर सेंटर पासून 15 मीटर जात मला काहीच नको. एवढे वर्ष गेले आपण कधी जा. बोर्डची जास्त अडचण. ऍडव्हर्टाइजमेंट बोर्ड काढून टाका सगळं. सगळं तोडा. काढून टाकतो. JCB पॉकेट 2 दिवस आपण काढायला लावून राहिलो.
2 दिवस दूर आलो आपण काढायला, आता रस्ता उघडायला, आता रस्ता उघडायला काढल्या तुम्ही रोलिंग करून आम्हाला आहे ना, आम्ही काय करतो मंदिर 2 दिवस विसर्जन करू, तोपर्यंत बाकी सगळं काढा. साहेब आम्हाला तुम्ही अधिकाऱ्यांनी आम्ही उभे राहतो, यांनी लाईन हाकून द्यायची 15 मीटरची, तुमच्या डिपार्टमेंटचे काही लोक त्या लगेच काढून घेऊ. लाईन आखायला पण टीम देते ना, ते पांढरे पक्की मारा सरसकट. ठेवतो सर, टीम ठेवतो. हा आधी एकच साईड पुरी करून घ्या. नाही नाही, दोन्ही साईड आणि महिनाभरचा विषय नंतर करा ना. मी कुठं म्हणतो नका ठेवू, महिनाभर टाका, महिनाभर तर थांबा. तर हे पोलीस प्रशासन आणि हे आता काय होतं, एखादा मेला ऍक्सिडेंट मध्ये ना त्याच्या अंगलट येणार, एखादा तरुण मुलगा गेला, कोण जायचा टपरी पाहिजे तर मोठा जीव जाऊ शकत ना, ते नाही होऊ शकत. आपण आता बस झालं, टॉलरन्स लेवल संपली. हे रोजचा तमाशा झाला तो ट्रॅफिकचा, रोज बातम्या राहिल्या, आरडाओरडा तो. आणि राहिला मग पाणी टाकायचं तर पाणी स्वतःहून कुणी टाकू नका रस्त्यावर, ते वाळू द्या, मग ते डांबर पडू शकते त्याच्यावर. जास्त त्यामुळे हा तर ते पाणी महिना अखेरपर्यंत त्रास सहन करायचा. थोडा त्रास होतो, त्रास आहे थोडीचा, मलाही मान्य आहे, पण त्याला पर्याय नाही, रस्ता होणार कसं. बरं, पाणी जर मारलं बाबळेश्वरला आम्हाला पहिल्यांदा रस्ता करायला 8 दिवस लागले, दुसऱ्यांदा परत ते खोदून परत रस्ता करायला आम्हाला 20 दिवस किलोमीटर लागले. मध्ये ना तुम्ही सगळी यंत्रणा इथं आणा, इथं तिथं नका बोच करू, एकच साईड पुरी करा. एक साईड पुरी करून दिली तुम्ही आम्हाला, आम्ही 4 ठिकाणी कामं चालू आहे. ते आता मान्य केलं तुमचं अशोक चव्हाण. Yes, yes. आणि हे पूर्ण डांबरीकरण गुरुपौर्णिमेच्या आत संपलं पाहिजे, 26 तारखेच्या आत. पुढेही ट्रॅफिकच्या मता कामा नाही. बायपास तुम्हाला करेल. फक्त टेक्निकली सांगतो की ट्रॅफिक मागे थप्पी का लागते, हे तर जाय स्लो, पण थप्पी का लागू मी तुम्हाला त्या वर टर्निंगच्या तिथला विषय काय होतंय तुम्हाला सांगतो मी की राहुरीला मग आम्ही ते समजून घेतलं. प्रॉब्लेम काय होतो की रस्त्याचा डेड एंड येऊ राहिला आणि गाड्या तुम्ही इथपर्यंत येऊ देतात आणि एकूण ट्रॅफिक. तुम्ही काय करा, हा जो डेड एंड आहे या डेड एंडच्या अलीकडं आडवे बॅरिकेड मारा आणि रोड सिंगल व्हायला सुरू करा. बॅरिकेड मारून सिमेंटचे बॅरिकेड आहे ना ते आणून ठेवले तर मग लक्षात मी काय म्हणतो, डेड एंड पुढं याच्या पुढं काम चालू आहे. आपण काय करू राहिलो, गाड्या इथपर्यंत येत आहेत इथं, मग काय होतं इथं घुसायला ॲक्यूट टर्न बसतो, हा इकडून घालतो तो तिकडून घालतोय. तुम्ही याचा गॅप सोडून किंवा याच्या 100 मीटरपर्यंत डिवायडर टाकून म्हणजे 100 मीटरच्या अगोदर जर सिंगल लाईन झाली ना तर ट्रॅफिक मागं लागत जाते आणि बरोबर त्या लोणला पण गाडी पुढे सरकत. हा टेक्निकल प्रॉब्लेम आणि 100% सक्सेस झाला राहुरीमध्ये. आणि जेवढे आडवे क्रॉसिंग आहेत ते सगळे बंद करा आणि ते पुढे जाऊन युटर्न मारून येऊ द्या. जेवढे आडवे क्रॉसिंग आहेत रोडला ते पुढे जाऊन युटर्न मारून येऊ द्या. आणि मग सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो बायपासच्या तिकडचा जंक्शनचा, तिकडून येऊ राहिलं इकडून येऊ राहिलं. ते इथं इतके माझं म्हणणं काय, बायपासचे जे बॅरिकेड आहेत ना ते बायपासचे बॅरिकेड सगळे उघडून टाका. फक्त शिर्डीत न जायच्या तिथं फक्त लावतो, तिथं आतमध्ये घुसून नाही म्हणून तेवढंच फक्त लावतो. हा त्या बाजूला तुम्हाला दाखवतो मी, तिथं अलीकडून नाही पण करून दाखवतो. म्हणजे मागं तुम्ही रोड क्लिअर करत चला. हाताने काढले पलीकडे म्हणता का इकडे इकडे पंपाच्या बाजूला एक मार्केट बांधला न्यू इंडिया सब 2 दिन आहे आपके पास. कोकणे डे टू डे रिपोर्ट पाहिजे मला यांचं. आणि तुमचं नाव काय अधिकाऱ्यांचं? वाजे. वाजे साहेब तुम्ही माहिती घ्यायला आलो, तर काहीच होणार नाही, आपण बरोबर करू ते. पण रस्ता उद्या एकदा काय होतं, रस्ता झाला की प्रॉब्लेम वाटतो. आणि त्याच्या बायपासचं जो ते ड्रायव्हर आहे हे टेक्निकॅलिटी काय हो राहिलं, पोलीस बिचारा काम करतंय पण जसं केलं पाहिजे. एक आहे काम करणं आणि एक आहे एफिशियंटली थोडंसं डोकं लावून काम करणं. डोकं लावून तुम्हाला मार्ग लावून देतो, ट्रॅफिक जाम होणार नाही. आम्ही एक केलेलं आहे हे फक्त आता रोईवाला घुसतो ना समोर क्रॉस नाही करू द्यायचा, तिथं बॅरिकेडच मारा सेंटरला, त्याला पुढे जाऊन युटर्न मारू द्या. एका क्रॉस जिथं रोड क्रॉसिंग सगळ्या बंद करा, त्याला लेफ्टच मारू द्या आणि युटर्न. समजा निगोजाला निमगोला जायचंय त्याला जाऊ दे शिर्डीकडं आणि पुढून युटर्न मारून येऊ द्या. जिथं जिथं बॅरिकेड सगळ्या बॅरिकेड लावून टाका सेंटर. तर आम्हाला देऊन टाका थोडे दिवस. तिकडले जे कॉन्क्रीटचे वरती वापरायला लागतं सर, 1 महिन्याच्या आसपास. एक आम्हाला तेवढाच वेळ लागतो ना, फक्त आम्हाला महिनाभर लागतो. आम्हाला जर मदत केली तुम्ही, आम्ही ते टाकून घेतो आणि परत ते साईडवर घेऊन जायला खर्च मी करतो, माझ्या मी करतो खर्च, काय प्रॉब्लेम नाही. आता हे एवढे मोठे कॉन्क्रीट ब्लॉक आम्ही आणू शकत, तिकडून आणायचे आम्ही तरी. तर ते क्रे आणून ठेवले ना, रोड क्रॉसिंग बंद करा सगळं. नाही लोखंडी लोखंडी कोण खात नाही, मोजत नाही. लोखंडीला कोण कोणाला मोजा नाही. तुम्हाला जे कॉन्क्रीट लागतं ना त्यामुळे तुम्हाला परत
सध्या फक्त ट्रकवर लोड करून काय क्रेनचा खर्च येतो ना तो आपण देऊन टाकू. माझ्याकडून घेऊन जा, त्याची तुम्ही चर्चा करा आमच्या लोकांशी, जो काय खर्च तो मी देऊन टाकू, माझ्याकडून पैसे घ्या, मात्र हे सगळं करा. त्याशिवाय ते सिमेंटच्या बॅरिकेड काय होतं, कोणी कुठेही घुसू राहिलं, कोणाचाच कंट्रोल नाही. कोणी येतं गावाला उघडतंय आणि जातो या बाजूने गाड्या, अरे बाबा तिकडे काम चालू आहे ना. आणि जेव्हा तुम्ही आता रस्ता मागचा करा ना न्यू इंडियाचा, तर अजून ट्रॅफिक जाम लागणार. तुमचं म्हणणं काय, ट्रॅफिक जाम का लागतंय, माग रस्ता करा. ट्रॅफिक जाम पुढं बंद ना, खराब आहे म्हणून हळू दरवारी गाडी बनवून तर तितकं थप्पी आहे. ही जर फास्ट जायला लागली तर तोडून टाकाल सगळं. प्रॉब्लेम इथं नाहीये, प्रॉब्लेम पुढे तरी तुमच्या मॅनेजमेंटमध्ये पुढं काहीतरी प्रॉब्लेम क्रॉस लक्षात येईल आपल्याला, ते गेल्याशिवाय कळणार नाही. आता नगर मंडळाला पुढे येतील माझ्याबरोबर राऊंडला, बाकीचं राऊंडवाले मग यांचं झालंय, तुम्ही हे कामं संपवा, हे रुंद करून घ्या कमीत कमी. कारण की जर हा प्रॉब्लेम असता तर याच्या पुढे ट्रॅफिक पूर्ण मोकळी दिसली पाहिजे होती, याच्या मागे ट्रॅफिक जाम पाहिजे होती, पण तशी परिस्थिती नाही आहे. इथं तर ट्रॅफिक जाम आहेच आहे, पण तुमच्या पुढं हा सगळा प्रॉब्लेम तुझ्या बायपाच्या चौकाचा आहे. देर इज नो रिझन. बायपाच्या चौकातच कुठेतरी मॅनेजमेंट फॉल्ट होऊ राहिला, तो मॅनेजमेंट फॉल्ट करेक्ट करायचा आपल्याला. लवकर क्रॉस असं काहीतरी ते तसं करावं लागणार, त्याशिवाय ते होणार नाही. तुमचा ताण कमी होईल. तर रस्त्याला वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे, त्याचप्रमाणे धुळीचं देखील मोठं साम्राज्य आहे. आपण काही ठेकेदाराला काही सूचना केल्या आहेत का? गेल्या अनेक दिवसापासून जो ट्रॅफिकची समस्या या ठिकाणी येत होते, नगर मनमाडच्या रस्त्याचं काम चालूच आहे, पण सावळीवीर जंक्शनमध्ये त्या ठिकाणी नॅशनल हायवेचं फ्लायओव्हरचं काम आणि नगर मनमाड असं ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे त्याला डबल इफेक्ट आला आणि म्हणून ट्रॅफिक जास्त संतगतीने त्या ठिकाणी जायला लागलेली आहे. अनेक चुका ठेकेदारांच्या आहेत. दोन्हीही डिव्हिजन म्हणजे नाशिक डिव्हिजन नॅशनल हायवे आणि नगर डिव्हिजन या दोन्हीही डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांना आणि सर्व ठेकेदारांना आज इथं एकत्रित बोलून सावळीवीर बुद्रुक, निगोज, निमगाव, सावळीवीर खुर्द अशा या सगळ्या पंचकृषीतल्या ग्रामस्थांना एकत्रित घेऊन सगळ्या प्रश्नांवर चर्चा झाली. सगळे मार्ग माझ्या मते आता सोडवले जातील आणि साधारण 3 दिवसानंतर जे काही प्लॅन ऑफ ऍक्शन आम्ही बनवलेला आहे, 3 दिवसानंतर या सगळ्या ट्रॅफिकची समस्या पूर्णपणे संपेल. राहिला मुद्दा धुळीचा, तर एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे की जेव्हा आपण भराव करतो हायवे करत असताना, तर तो भराव हा आपल्याला पूर्णपणे कोरडा होऊन द्यावा लागतो, जेणे की त्याच्यावर डांबर टाकता येईल. जर पाणी टाकण्याची मागणी आपण मान्य केली तर तो भराव कधीच कोरडा होणार नाही, रस्ता खचेल, जसं राहुरीमध्ये अनेक ठिकाणी झालेला आहे. तिथं लोकांच्या आग्रहामुळं काही प्रमाणात रस्ता हा लवकर करण्यात आला आणि म्हणून तो रस्ता खचला. तर आपल्या इथं ते होऊ नये म्हणून थोडा धुळीचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागेल. अनेक वर्षाचा प्रलंबित रस्ता आहे, मी सगळे विषय सगळ्यांना समजून सांगितलेले आहेत आणि हा रस्ता मला वाटतं गुरुपौर्णिमेच्या पूर्वी पूर्णपणे एक बाजू म्हणजे आपल्या या फ्लायओव्हरच्या समारोपाच्या जागेपासून तर बायपासच्या सुरुवातीपर्यंत एक बाजू पूर्ण केली जाईल आणि दुसरी बाजू मोटरेबल ठेवली जाईल आणि गुरुपौर्णिमा संपल्यानंतर मग दुसरी बाजूचं काम हाती घेतलं जाईल. असा पूर्ण आराखडा आम्ही आता बनवलाय. जेवढं अतिक्रमण हायवेच्या हत्यारीत येतं म्हणजे रोडच्या सेंटरपासून 15 मीटर, मग यामध्ये 3 मंदिरं आहेत, काही टपऱ्या आहेत, या सगळ्यांना आपण 2 दिवसाची मुदत देतोय. 2 दिवसामध्ये सगळ्यांनी अतिक्रमण न काढल्यास पूर्ण पोलीस प्रशासनाचा वापर करत सगळे अतिक्रमण काढले जातील. हे मी स्पष्टपणे ग्रामस्थांनाही विनंती केलेली आहे आणि सगळ्यांना सूचना पण दिलेल्या आहेत. जी अवजड वाहतूक आहे सध्याला रोडचं काम चालू असताना ह्या साईडने वळवण्यात आली आहे, तेव्हा तर दुसऱ्या साईडने काही वळवता येईल का? ज्यामुळे त्यावर अभ्यास झाला. आपल्याकडे वळायला 2च मार्ग आहेत, एक जगडे फाटा आणि तळेगाव मार्गे. दुर्दैवाने मागच्या वेळेस जेव्हा ते ट्रॅफिक वळवली गेली तेव्हा 3-4 लहान मुलांचा बळी त्या ऍक्सिडेंटमध्ये गेला. त्या ग्रामस्थांचा तीव्र विरोध झाला म्हणून तो रस्ता बंद झाला. पुंतांबा फाट्यावरून आपण वैजापूरकडे रस्ता वळवायचा ठरवला, तर गोदावरीवर जो संवत्सरच्या तिथं पूल येतो तो पूल पूर्णपणे हायवे अधिकाऱ्यांनी लेखी दिलेला आहे की तो पूल कधीही पडू शकतो जर त्याच्यावर गरजेपेक्षा जास्त अवजड वाहने गेली तर. त्यामुळे ती रिस्क पण सरकार घेत नाहीये. तर हे एकदम क्लिष्ट प्रकरण झालेलं आहे. पण मला असं वाटतं की माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये राहत्या तालुक्यामध्ये सावळीवीर बुद्रुक असेल, खुर्द असेल, हे सगळ्या ग्रामपंचायती सगळे आपले कार्यकर्ते आहेत, सगळे साहेबांच्या शब्दापुढे जाणार नाहीत आणि जे नियोजन आम्ही आखून दिलेलं आहे त्या नियोजनाला बांधील राहून काम केलं जाईल. ठेकेदाराची कुठं मनमानी चालू आहे का? जरी एखादं पाहिलं आपण तर भर पावसामध्ये डांबर टाकलं जातो, काही ठिकाणी गड्डे खोदून ठेवलेले काय. आता ठेकेदार जो नेमला गेला तो केंद्र शासनाने त्या ठिकाणी नेमलेला आहे. तो काय माझा ओळखीचा किंवा कोणाच्या नातेवाईक नाही.
आमचा हा प्रयत्न राहिलेला आहे की आता बऱ्याच वर्षांनंतर हा रस्ता होतोय, तर जे जसा होऊ शकतो चांगल्यात चांगल्या त्यातल्या त्यात तो करायचा आम्ही प्रयत्न करतोय. पुढे चुकाही होतील, पण चुकीचं उत्तर ठेकेदाराला मारणं, त्याला नोटीस काढणं, त्याचं निलंबन करणं असं असू शकत नाही. हा रस्ता संयमाने पूर्ण करावा लागेल. त्रुट्या आढळल्या, त्या त्रुट्या जशा समोर येतील तसं दुरुस्त करावं लागेल. पण जे मी पाहतो, जे लोक आज काही प्रमाणात भावनेमध्ये जाऊन अधिकाऱ्यांवर अरेरावीची भाषा करणं, ठेकेदाराची अरेरावी भाषा करणं, ते करणं सोपं आहे. आणि जर हा ठेकेदार पळून गेला मग काय करणार, हा विचार पण आपण केला पाहिजे. 10 वर्ष लोकांचं संताप या रस्त्यामुळे आहे. तर आपल्याला जे नशीब, आपलं नशीब असं आहे की आपल्याला 40% बिलो घेणारा ठेकेदार. कमीत कमी आमच्या तालुक्यामध्ये तरी कोणी टक्केवारी मागत नाही, ना ग्रामपंचायत, ना सरपंच, ना आमदार, ना कोणी कार्यकर्ते. त्यामुळे रस्ता हा जलदगतीने झाला. जिथं जिथं टक्केवारी मागण्याची अडचण आलेली आहे तिथं तिथं रस्ता होऊ नये राहिला. तर जे टक्केवारी मागतायत आणि ज्या भागामध्ये मागतायत तो प्रश्न त्यांना जाऊन तुम्हाला विचारावा लागेल. कोण टक्केवारी मागतं आणि हा टक्केवारीचा विषय काय दादा? नाही, टक्केवारीचा आपण म्हणताय, पण याची माहिती घ्यायला तुम्हाला कोलारच्या पुलाच्या पलीकडे जावं लागेल. कोलारच्या अलीकडे कोणी मागत नाहीये, कोणी मागत नाही. राज्यामध्ये दूध भेसळ वाढलंय, आपल्या राधा तालुक्यामध्ये पण 2 ठिकाणी कारवाई झाली, कसं बघतो? यामध्ये दोन्ही भाग आहेत. काही ठिकाणी खरोखर दूध भेसळीवर खरोखर कारवाई होते आणि काही ठिकाणी अधिकाऱ्यांवर प्रेशर आणून चुकीचे पंचनामे देखील केले जातात. हे जे काही आज वर्तमानपत्र आणि मीडियाच्या माध्यमातून असं वाटत आहे की महाराष्ट्राला निर्मिती झाल्यापासून आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून मागच्या 15 दिवसामध्येच कारवाई होऊ राहिल्या, याच्या अगोदर कारवाई झालेल्या नव्हत्या, असं चित्र मीडियाच्या माध्यमातून निर्माण केलं जातं. याच्या अगोदर पण अधिकारी काम करत होते, पण आता प्रासंगिक काही ठराविक एक वेगळ्या बातम्या तयार होणं हे आता नैसर्गिक भाग आहे. आणि त्या बातम्याच्या अनुषंगाने कुठेतरी वारंवार कारवाईचं नाव दाखवण्याच्या नावाखाली चुकीचे पंचनामे आणि चुकीच्या ठिकाणी कारवाई पण होऊ राहिले, ही पण वास्तविक. तर हे मुद्दे माननीय पालकमंत्री महोदयांच्या कानावर घातलेले आहेत की जिथं भेसळ व्हावं तिथं 100% करावं, बंद करून टाका. पण एक गोष्ट शासनाने पण लक्षात घेतली पाहिजे, तिथले अधिकाऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की जसं जर सगळं दूध संकलन बंद झाले तर शेतकऱ्यांचं देखील उत्पन्न बंद होणार आहे. तर एकतर्फी कारवाई करून चालणार नाही. तुम्हाला जर कुठे भेसळ आढळत असेल तर ते किती गंभीर स्वरूपाचं आहे त्याची शहानिशा करून त्याला 2 दिवसाची मुदत देऊन मग पुढे कारवाई करावी, जेणे की शेतकऱ्यांना देखील त्याची अडचण होणार नाही. तर मी मीडियाच्या माध्यमातून विनंती करेल प्रशासनाला की याच्यापूर्वी पण कारवाई होत होत्या. महाराष्ट्र मागच्या 15 दिवसामध्येच काम करायला सुरू झाला असं अजिबात नाही, यापूर्वी पण कारवाया व्हायच्या. पण मला एक गोष्ट कळत नाही की मागच्या 15 दिवसामध्येच कारवायांची एवढी प्रसिद्धी का होऊ राहिली, हा माझ्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे. तुकाराम मुंडे आल्यामुळे या कारवाई सुरू होते. माझ्या मनामध्ये असलेला प्रश्न मी तुम्हाला सांगितला. मग तुमचं असं म्हणणं आहे का की 15 दिवसापूर्वी कारवाईच होत नव्हत्या महाराष्ट्रात, की बाकीचे जे अधिकारी होते मग हे असेच पगार घेत होते का, याचा असा अर्थ निघतो का? तर असं नाहीये बाबांनो. हे याचं कारण आणि याचं उत्तर तुम्ही शोधलं लागतं, मी नाही सांगू शकत. नगरमठ रस्ता कधीपर्यंत पूर्ण होईल? साईबाबांना मला विचारावं लागेल, साकडं घालावं लागेल आणि ते बाबांसमोर चिठ्ठ्या टाकून विचारून घेऊया. आता याचं उत्तर सुजय विखे देऊ शकत नाही. मी माझ्या परीने प्रामाणिक प्रयत्न करतोय, पालकमंत्री महोदय प्रामाणिक प्रयत्न करतायत आणि मला असा विश्वास आहे की आपण या वर्षात म्हणजे 2027ला या 1 जानेवारी 2027 या कोपऱ्यापासून तर नगरपर्यंत पूर्ण रस्ता झालेला असेल, हा माझा ठाम विश्वास आहे.
येत ना. मी बोललो आता काय होतं आपले गाडणार त्याच्यामुळे माझी लागत झालं.